जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते सुरुवात झालेली आहे। 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांकडून जी मुख्यमंत्री टीम आहे त्यांच्याकडनं हे पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे, कारण की त्याचा खूप मोठा शुभ मुहूर्त आहे। या दिवशी जवळपास 1 करोडहून जास्त महिलांच्या अकाउंटला 2 हप्ते जमा होणार आहे। त्याच्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस 3000 रुपये जमा होऊ लागला आहे। तुम्ही आत्ताच पाहिलेलं सुद्धा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय। काल परवा अनेक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना अजून पण बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नाहीत त्यांना आज पुढील एका तासांच्या आतमध्ये तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती तुमच्या हक्काचा दिवाळी बोनस या ठिकाणी जमा होणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। आज वार आहे बुधवार 22 ऑक्टोबर आहे आणि आज राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। बघा, हे पैशांचं वितरण सोमवारी आता मंगळवारी या 2 दिवसापासून जोरदार सुरू झालं आहे। म्हणजे सोमवारी काही जिल्ह्यामध्ये पैसे बोनस म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता मिळाले आहेत। त्यानंतर काल मंगळवार सुद्धा काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे मिळाले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी राहिल्या आहेत त्या लाडक्या बहिणी संतापल्या आहेत, कारण त्यांना रोज सांगितलं जातं की आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील, परंतु ठामपणे लाडक्या बहिणींना कोण सांगत नाही की पैसे नेमकं कधी मिळतील। यावरती एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे आता म्हणाले आहेत की आम्ही लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये आता दिवाळीचे जे काय महत्त्वाचे दिवस असतात म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे दिवाळीचे महत्त्वाचे दिवस असतात, यामध्ये आम्ही वाटणार आहोत असं त्यांनी 2 दिवसांच्या पाठीमागे सांगितलं होतं। आणि काही लाडक्या बहिणींना सोमवारी 3000 रुपये दिवाळी बोनसचे जमा झाले आहेत, काही लाडक्या बहिणींना मंगळवारी काल सुद्धा पैसे जमा झाले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 दिवसामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेत झालं नाही त्यांना आज सोन्याचा दिवस उघडलाय। आज बुधवार आहे 22 ऑक्टोबर आहे आणि आज बँकेच्या खात्यावरती तुम्हाला 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा होत असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील फक्त 4 तालुक्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होत आहेत। सर्व जिल्ह्यातील मोजक्याच तालुक्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येत आहेत। या ठिकाणी आता कोणकोणत्या आज राहिलेल्या जिल्ह्यातील पैसे येणार आहे, कोणकोणत्या राहिलेल्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, 275 तालुके अजून वाटपाचे बाकी आहेत। तुमचा तालुका जिल्हा कोणता आहे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे लाडक्या बहिणींना सांगितलंय आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं नाही आहे, कोणतीही लाडकी बहीण दिवाळी बोनस पासून वंचित होणार नाही आहे, कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ देणार नाही। त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही जो शब्द दिला आहे म्हणजे 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यांचे ॲडव्हान्स स्वरूपात दिवाळी बोनस म्हणून आम्ही द्यायचं जे ठरवलंय तर तो शब्द आम्ही पाळणार, आम्ही दिलेला शब्द पाळतो, जे बोलतो तेच करतो असं म्हणून त्यांनी आज बुधवार 22 ऑक्टोबर रोजी निवडलेल्या भागांची नावे, निवडलेल्या 275 तालुक्यांची नावे त्यांनी सांगितले आहेत। एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% खरं करून दाखवतात। तुम्हाला पण वाटत असेल की आम्ही दररोज पैशांची वाट बघतो आणि आमच्या बँकेच्या खात्यावरती का पैसे जमा झाले नाहीत आतापर्यंत। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसामध्ये पैशांचं वाटप करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं। सोमवारी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप झालेलं आहे, मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप झालेलं आहे आणि राहिलेल्या 12 जिल्ह्यामध्ये आज बुधवार 22 ऑक्टोबर रोजी वाटप होणार आहे, कारण शेवटचे 12 जिल्हे वाटप करणं बाकी राहिलं आहे। त्यामुळे तुम्हाला जर मागील 2 दिवसामध्ये पैशांचं वितरण बँकेत झालं नसेल तर आज तुमचा 100% तुमच्या जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी लागणार आहे। मग आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता काय जाहीर करण्यात आल्या नक्की पहा। काल अनेक लाडक्या बहिणींनी पैशांची वाट बघून डायरेक्ट आता वैतागून एकनाथ शिंदे साहेबांना फोन केलाय। मग एकनाथ शिंदे साहेबांनी नेमकं आज 12 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे येणार आहेत काय काय लिस्ट सांगितल्या तुम्ही पाहू शकता। काल त्या ठिकाणी दिवाळीचा मुख्य दिवस होता आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळणार अशा बातम्या पसरू लागल्या होत्या, म्हणून लाडक्या बहिणी वैतागल्या होत्या। त्यांनी डायरेक्ट
एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावला आणि एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावल्यानंतर त्यांच्या पीएननी फोन उचलला आणि त्यांना विचारलं की लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस तुम्ही सोडला तर आहे का, ही बातमी खरी आहे का। यावरती एकनाथ शिंदे साहेबांना फोन त्यांच्या पीएननी दिल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। लाडक्या बहिणींनी पहिला प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारला तो म्हणजे दिवाळी बोनस तुम्ही सोडलेला आहे का, कारण तशा प्रकारच्या बातम्या देखील आता पसरू लागल्या आहेत। खरंच दिवाळी बोनस सोडलाय का, तुम्ही नेमकं आम्हाला सांगून टाका आणि नेमकं कोणत्या जिल्ह्यात सोडलाय, आमच्या जिल्ह्यामध्ये कधी येणार, किती वाजता पैसे येणार। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलंय तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही 20 ऑक्टोबर रोजी म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी सोमवारी काही जिल्ह्यामध्ये दिवाळी बोनस 3000 रुपये जमा केलेला आहे। त्यानंतर मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये या ठिकाणी आम्ही जमा केलेत। आता जर तुम्ही पैशांची वाट बघत असाल आणि तुमच्या पण बँकेत अजून पण तुमच्या जिल्ह्यामध्ये 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आले नसेल तर आज वार आहे बुधवार 22 ऑक्टोबर आहे, पैसे वाटपाचा आज तिसरा टप्पा लास्ट टप्पा या ठिकाणी असणार आहे आणि आज राहिलेल्या उरलेल्या सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देण्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे पण सांगितलंय या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना हे पैसे आम्ही बँकेत सोडले नाहीत असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। मग आता नेमकं या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत आणि आज बुधवार आहे 22 ऑक्टोबर आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करण्यात येऊ लागलेत नक्की बघा। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे 2 दिवस झालं जमा केले आहेत, ते जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात आणि तशा प्रकारे त्यांनी शब्द पाळलेला पाहायला मिळते। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिवाळी बोनसचे 3000 रुपये देणार नाही, या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी दिवाळी बोनसची आज वाट बघू नये असं सांगण्यात आले। तुम्हाला दिवाळी बोनस आम्ही सोडलेला नाही आहे, कारण या 4 प्रकारच्या बहिणी आम्ही या ठिकाणी आता अपात्र केले असं सांगितले। यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी फोनवर लाडक्या बहिणींना असं सांगितले ते म्हणजे 4 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत बघा आता त्या ठिकाणी सांगितले। आणि आज बुधवार 22 ऑक्टोबर रोजी तिसरा टप्पा लास्ट टप्पा लाडक्या बहिणींना वाटप या ठिकाणी करण्यात येऊ लागलाय। कोणत्या लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये दिवाळी बोनसचे सोडण्यात आलेत ते पण पाहू। आता बघा कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आले, त्यांना दिवाळी बोनस मिळणार नाही, वाट बघू नका सांगितले। तर त्या लाडक्या बहिणीचा पहिला प्रकार सांगितलाय बघा। ज्यावेळी लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळी सरकारने सांगितलं होतं की तुमच्या घरातील फक्त 1 किंवा 2 महिला लाभ घेऊ शकतात, त्यापेक्षा जास्त महिला जर लाभ घेऊ लागल्या तर सर्वांचा हप्ता बंद या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आणि तशा प्रकारे सोमवार मंगळवार या 2 दिवसांमध्ये अनेक लाडक्या बहिणींना सरकारने तिकडून दिवाळी बोनस सोडून पण या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले नाहीत। त्याचं कारण म्हणजे अनेक महिलांनी काय केले, त्यांच्या घरातील जवळपास 4 जण 5 जण महिला या ठिकाणी लाभ घेऊ लागले आहेत। सरकारने स्पष्टपणे सांगितले की आम्ही लाडकी बहीण योजना गोरगरीब आणि गरजू महिलांच्या मदतीसाठी काढली आहे। जर तुम्ही एका घरातील 4 जण 5 जण जर घरातील लाभ घेत असाल, लाडक्या बहिणीचे पैसे जर घेत असाल तर ते आम्हाला परवडणार नाही, कारण आम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत सर्व गोरगरीब गरजू महिलांना महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये द्यायचे आहेत। आणि जर करता तुम्ही एकाच घरातील 4 जण 5 जण महिला जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लाभ आम्ही बंद करणार आहोत आणि तुम्हाला दिवाळी बोनस सोडलेला नाही, तुम्ही वाट बघू नका असं सांगण्यात आलं आहे। मग आज बुधवार आहे 22 ऑक्टोबर आहे, कोणत्या राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी तिसरा टप्पा सकाळपासून सुरू झाला आहे। तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्हाला पुढील 1 तासांच्या आतमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत हे तर सांगणारच आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा प्रकार लाडक्या बहिणीचा कोणता आहे, त्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस सोडलेला नाही पहा। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी दुसरा लाडक्या बहिणीचा प्रकार सरकारने सांगितलाय तो म्हणजे सरकारच्या चौकशी दरम्यान असं सरकारला आढळून आलं आहे की अनेक बहिणींनी त्यांचा आधार कार्डवरील जो पत्ता आहे तर तो चुकीचा या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना अर्ज भरताना दिला होता। यावेळी अंगणवाडी सेविका यांना महिला व बालविकास खात्याच्या आदेशाने चौकशीचे आदेश मागच्या महिन्यात देण्यात आले होते। त्यावेळी अंगणवाडी सेविका बहिणींच्या आधार कार्डाच्या पत्त्यावर त्यांच्या घरी पोहोचल्या, परंतु त्यावेळी आता बहिणी त्या आधार कार्डाच्या पत्त्यावर त्या ठिकाणी राहत नव्हत्या। त्यामुळे लाडकी बहीण योजनेची फसवणूक करत असल्याचा आरोप या ठिकाणी लाडक्या बहिणीवर आता लावलेला आहे। त्यामुळे आधार कार्डवरील ज्या लाडक्या बहिणींनी पत्ता चुकीचा दिलाय
त्यांना दिवाळी बोनस या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सोडला नसल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यानंतर 3 नंबर लाडक्या बहिणीचा प्रकार आहे, यामध्ये लाखो लाडक्या बहिणी आता अपात्र केला असल्याचं आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। ते म्हणजे आता बघा या ठिकाणी लाडक्या बहिणीचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये मागच्या वर्षी होतं, परंतु यावेळी आता सरकारने उत्पन्नाचा दाखला चेक केल्यानंतर अशा जवळपास लाखो लाडक्या बहिणी आहेत, आता त्यामध्ये त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आता गेलेलं आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी डायरेक्ट त्यांचा अर्ज बाद करण्यात आलाय, त्यांना दिवाळी बोनसची वाट बघू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेत होणं बाकी राहिले, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, नक्की आता बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी आज बुधवार आहे, 22 ऑक्टोबर आहे। पहिला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण होणं बाकी आहे, तो म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या 8 तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण मागील 2 दिवसांमध्ये झालेलं नव्हतं। आता त्यांना आज बुधवार त्या ठिकाणी बरोबर 22 ऑक्टोबर रोजी पुढील 1 तासांच्या आतमध्ये या जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। जवळपास 2,86,000 लाडक्या बहिणी जालना जिल्ह्यातून त्या ठिकाणी पात्र झाल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय। या सर्व लाडक्या बहिणींना आज 3ऱ्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा, कारण मागील 2 दिवसांमध्ये जर तुमच्या बँकेत पैसे मिळाले नसेल तर तुमचा जिल्हा निवडलाय का नक्की बघा, कारण आज लास्ट दिवस आहे वाटपाचा आणि आज 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती महिलांना सकाळपासून जमावू लागलेत। तुम्हाला आले नसतील तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर धुळे जिल्हा, आता धुळे जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। धुळे जिल्ह्यातील शिरपूर भाग, साक्री, शिंदखेडा, आता या तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला सुद्धा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्या जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला दिवाळी बोनस 3,000 रुपये या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे। तो जिल्हा कोणता आहे पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे 3 नंबरचा, तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका, शहादा तालुका, तळोदा, अक्कलकुवा, अकराणी ज्याला दडगाव देखील म्हणलं जातं, या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 15 पर्यंत हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतले असतील आणि दिवाळी बोनसचं जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा दिवाळी बोनस या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलाय। जर तुम्हाला मागील 2 दिवसांमध्ये या तालुक्यामध्ये जर पैसे मिळाले नसतील तर आज पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा सरकारने सुचवलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे आता नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे, कारण या जिल्ह्यातील अनेक त्या ठिकाणी महिलांच्या नवऱ्यांनी म्हणजेच पुरुषांनी देखील आम्ही लाडक्या बहिणीचा आहोत अशा प्रकारे खोटी कागदपत्रे काढून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे लाडक्या बहिणींची स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या नागपूर जिल्ह्यातील जेवढ्या काही या बँकेत खाते खोललेल्या लाडक्या बहिणी असतील तर त्यांची चौकशी करण्याचे आदेश नागपूर जिल्ह्यातील बहिणींसाठी देण्यात आले होते। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी अपात्र केलेत। मग आज कोणकोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत, नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या। आता बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरचा शहरी भाग, नागपूरचा ग्रामीण भाग, या ठिकाणी काही बहिणींना या 2 भागामध्ये पैशांचं वितरण मागील 2 दिवस झालेलं आहे। त्यानंतर हिंगणा, कामठी, काटोल, नरखेड, सावनेर, कमळेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरखेड, भिवापूर आणि कुही या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणींना अजून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये जमा झाले नसतील तर आज कसल्याही परिस्थितीत तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस देण्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आले। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा कोणता आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की या ठिकाणी तुम्ही पाहायचं आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारने निवडलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 2,75,000 लाडक्या बहिणी अपात्र केल्याचं सांगण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील बहिणींनो इकडे लक्ष द्या। नाशिक जिल्ह्यातील बहिणींना गेले 2 आठवडे झालं सांगितलं जात होतं आज दिवाळी बोनस मिळणार, उद्या बोनस मिळणार, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी नाशिकमध्ये जे मागच्या महिन्यामध्ये सभा होती
त्यावेळी सांगितलं होतं की दिवाळी बोनस आम्ही 100% देणार आणि तशा प्रकारे दिलेला शब्द त्यांनी पाळलाय। नाशिक जिल्ह्यातील आता या भागामध्ये आज दिवाळी बोनस बँकेच्या खात्यावरती येणार आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सटाणा, ज्याला बागलाण असं देखील म्हणलं जातं, त्या ठिकाणी सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निपाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण आणि त्र्यंबकेश्वर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल तुम्हाला 3,000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे पालघर जिल्हा। पालघर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। पालघर जिल्ह्यातील या ठिकाणी जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डवाणू आणि वाडा या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना जर दिवाळी बोनस मागील 2 दिवसामध्ये मिळाला नसेल तर आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी आता मान्यता दिली आहे। त्यानंतर आता पुढचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुमचा जिल्हा नेमकं कोणता आहे तुम्ही या ठिकाणी आता पाहून घ्यायचं आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारने आता निवडला आहे तो म्हणजे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता 2 दिवस झालं पैशांचं वितरण झालं नाही, झालेलं आहे परंतु फक्त 20% झालं आहे, 80% वाटप होणं बाकी आहे। तर त्या जिल्ह्याचं नाव आहे पुणे। पुणे जिल्ह्यातील पुणे, हवेली तालुका, खेड, अंबेजोगाई, त्या ठिकाणी आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी आणि मावळ तालुका यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल 3,000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती आज दिवाळी बोनस म्हणून आता मिळणार आहे। त्यानंतर बीड जिल्हा, बीड जिल्ह्यातील सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना 2 दिवस झालं पैसे जमा झालेत। जर तुम्हाला बीड जिल्ह्यातील महिला असाल तुम्हाला जमा झाले नसेल तर या भागामध्ये आज पैशांचं वितरण सुरू करण्यात आलंय। त्या जिल्ह्याचं नाव आहे आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कसार, वडवणी, परळी वैद्यनाथ या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मागील 2-3 दिवसापासून पैशांचं वाटप सुरू करण्यात आलंय। काही तांत्रिक अडचण असल्यामुळे असंच त्या ठिकाणी अजून पण 2-3 दिवस वाटप होणारच आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा। तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून ई-KYC केलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येऊ लागले आहेत। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।